फक्त सेल्फी मध्ये दिसणाऱ्या या जखीनीमुळे कोकणात भीतीचे वातावरण. देवदिवसकीचा प्रकार आहे. अतृप्त आत्मे असतात ना, त्यांच्या नावानं भगत देवराईतल्या वडाला खिळा ठोकतो. तो खिळा ठोकल्यानंतर ती कुणानंतर कुठेच दिसली नाही. आता परत तिचा वावर सुरू झालाय. हे कोणी लोक येतात आणि आपल्या कोकणाला भूतिया कोकण म्हणतात. हे असं बदनाम करून घ्यायचं का आपलं कोकण? हा, इथे देवराईत येऊन तुम्ही दारू पिता, या कोकणात येता आणि कोकणाची घाण करता, बेइज्जती करता रांडेच्या नो. कोकणच्या न्यू सिरीज मध्ये माझं हेच मोटिव्ह आहे की मला सिद्ध करायचंय की कोकणात भूत नाहीयेत. कारण उद्या आहे अमावस्येची रात्र. जिथे जिथे भूत दिसतात असं म्हणतात त्या प्रत्येक ठिकाणी जाणार आणि ईव्हीएफ मशीनद्वारे मी सगळीकडे चेक करते की कुठे भूत सापडतंय का. पण मला आतापर्यंत काही सापडलेलं नाहीये. सो आय कॅन बेट ऑन इट की कोकणात भूत नाहीये. जी काही रेळाबेळा बनवायची ना तुझी, ती दुसऱ्या कुठल्या गोष्टींवर बनव, पण ह्याच्या फांद्यात पडू नकोस. आणि ह्या अशाच गोष्टी पुढे जाऊन भूतांच्या नावे पसरतात. ही जी बाई दिसते ती फक्त कॅमेऱ्यात दिसते, नुसत्या डोळ्यांना नाही दिसत आहे. हा काय प्रकार आहे? कोकण कॉलिंग मिनी सिरीज पहा फक्त बिंज मराठी OTT ऍप वर. आजच डाउनलोड करा बिंज मराठी OTT ऍप. अँड्रॉइड, iOS, वेब वर उपलब्ध. पहिला भाग संपूर्ण फ्री, नो चार्जेस. बी मराठी, बिंज मराठी.